हाय, मी प्रशांत गाडे. मी ब्लॉग माझा तुम्ही बघायला सुरुवात केली असेल. ब्लॉगच्या सुरुवातीलाच मी सांगतोय की या ब्लॉगमध्ये तुम्हाला अगदी मजेशीर गोष्टी पाहायला मिळतील. आम्ही भरपूर एन्जॉय गिरीवनमध्ये केलेलं आहे आणि यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आम्ही इतक्या एन्जॉय केल्यात की मला जास्तीत जास्त दाखवताही आले नाही, पण तरी खूप मी गोष्टी दाखवल्यात. या व्यतिरिक्त आम्ही गाण्याच्या भेंड्या वगैरे या गोष्टी खूप खेळलो. त्यामुळं खरंच खूप एन्जॉय करण्यासारखं आहे आणि गिरीवनला आवर्जून जावं. गिरीवन पाहिलं नाही तर काय पाहिलं असं आहे. त्यामुळं व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मी प्रशांत गाडेकर आणि आज आम्ही मुळशीमधील गिरीवन या ठिकाणी जाणार आहोत. तिथे आम्ही एक छोटासा बंगलो बुक केला आहे. फॅमिली टूर आहे. तर आता आम्ही निघालो आहे. माझी बॅग वगैरे पॅक झाली. मी रॅकेट पण घेतला आहे आणि मास्कही घेतला आहे. चलो स्टार्ट. अरे माझी केस. अरे ब्लॉग सुरू आहे. तर मित्रांनो, आता आम्ही या गिरीवनमधल्या आमचा जो काही बंगलो बुक केलेला होता तिथे आलो आहे आणि अतिशय खूप भारी आहे. वातावरण पण छान आहे. पाऊस सध्या नाही आहे, पण तरी झाडं इतके आहेत आणि असं हे विशेष हे आहे की
इथे सगळं काही शांत आहे, सगळं काही हा एकच घर आहे. आता रात्री आमचे भूतासारखंच होणार आहे. चालेल. आमच्याकडे सगळं प्यायचं पाणी आम्ही सगळं फिल्टर बसवलेलं मी स्वतः डायरेक्ट ते ॲक्वागार्ड असतं हो का आम्ही म्हटलं काय मी तिथून पाणी घेऊन आलो नाही ना ते ॲक्वागार्ड का करत कसं असतं आमचं बोरचं पाणी असतं हा हा पावसाळ्यात काय खडूळ होतं. आमच्यासोबत खूप सारे मेंबर्स आलेत, फॅमिली मेंबर्सच आलेत. माझी फॅमिली नाही, पण तरी सगळे आहेत. माझे मामा मामी वगैरे सगळे आहेत. आम्ही खूप जण एन्जॉय करणार आहे आता. आणि आमच्या शेजारी पण एक बंगला आहे, तिथे तर हॅलोविन म्हणून आज फेस्टिवल आहे. त्याच्यामध्ये सगळे लोक भूत बनतात वगैरे असं. तर तेही बाहेरून आलेत, पण ते तिथं सेलिब्रेशन तेही करणार आहे. असं वाटतं की बाबा आपण तिथेच जावं. पण तरी पण जाऊ द्या, आपण पण काही भारीच फेस्टिवल करणार आहे. सो बघू. आले आता आमची बाकीची मंडळी, सो तुम्ही बघू शकता. हळूहळू सगळे तर डिस्कस चालू आहे की आम्ही कसं आलो, आम्हाला उशीर का झाला, मग तुम्ही कसं कन्फ्यूज झाले. आलेत सगळे येत आहेत. आता गाडी पार्किंग चालू आहे. इकडे तर खेळायला सुरू पण झालेत आणि माझं ब्लॉग बनवणं चालू आहे. आणि आम्ही दोघे जण असलो ना फुल डॉस. युट्यूबला टाका पराठा द्यायचा का आम्ही तुमचे कस्टमर यायचं म्हटलं आणि कॅन्सल केली होती. तुम्हाला परेशान केलं आपण फोटो काढून द्या. तो बरेच आवडीत सापडले तेव्हा पैसे दिले नव्हते, आता करावंच त्यांच्यावर. 50 रुपये तर द्या. आपण पाहिजे तसं मग फोटोच काढायचे नाही. नारळ बिरळ आणायला लावलं सत्कार करायला. आमचा सत्कार होता एकदा. बापरे, झोपायची तयारी चालू आहे खाली. ब्लँकेट अन्न पण मारते मला म्हणे जा दिवाळी सगळ्यांना गावाला जायचं, ज्योती गावाला जायचं, नंदाताईंना गावाला जायचं. अरे तू पकड. काढून बॅडमिंटन नाही मला वाटलं हा पकड. अरे 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 हळू रे. काय चोरती ग. आहेत ना ऑलरेडी कितीतरी येत अगं, रोहितच्या गाडीत पण आहेत. काहीतरी गप्पा चालू आहेत. आता बॅडमिंटन खेळायला आलोय आम्ही सगळे इकडे. एकच दिवसाचा आमचा स्टे इथे, पण उद्या मॉर्निंग किंवा दुपारी आम्ही इथून जाणार. पण तरी आता मग एन्जॉय करायला आलेत. मला सारखं ब्लॉगसाठी इकडे यावं लागतं, पण आता आपण बघू. आता इकडे सगळे येत आहेत, खेळत आहेत ब्लॉग. हा संकेत दादा सगळे येते इकडे माग. हो. चॅनल पाहतोस का नाही माझं? हो खूप सबस्क्राईब केलंय. फुल. ओके चालेल. खेळता आलं पाहिजे. नाही अगं, ते 2-3 मिनिटं आहे ना, तसं त्रास होतो. नंतर एकदा आलं ना वेळ की मग बरोबर जमतं. कुठं जायचंय?
त्या धबधब्यावर एवढे या काडी सारखं पाणी. अक्षय भाई तू तर फोन मध्ये पण बसे ना. बसतो मी काय बसतो. अरे त्या वॉटरफॉल वरती एवढंच पाणी आहे. अगं माव एवढंच पाणी आहे. अगं पण वॉटरफॉल कशाला म्हणतात. पाणी असलं तर ना दगड बघायला. वॉटरफॉलला वॉटरच नाहीये. सबस्क्राईब माय चॅनल. हा माय चॅनल. सबस्क्राईब प्रशांत चॅनल. नेम इज प्रशांत गाडेकर. ओके. आता आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये बघतोय आपण. वाव, एक नंबर. आता आम्ही एका ठिकाणी आलेलो आहे. तिथं धबधबा आहे असं आम्हाला वाटतं. आणि तसंही आवाज येतोय पाण्याचा. 2 आठवडे झालेत पाणी नाहीये, पाऊस नाहीये. तर आय थिंक आहे, नाही आय डोंट नो. अरे अरे आहे, जरा जरा दिसतोय एक छान. मागे बघा आमच्या. वाव, छोटासा जरा आहे पण आहे. काहीतरी पाणी भेटलं. पाणी दिसलं की भारीच वाटतं. मी दाखवतो तुम्हाला. मला माहिती आहे तुम्ही एक्सायटेड असाल. पण वाव, एक नंबर आहे. पाणी पाणी पाणी. चला चला चला. ए चप्पल बघ तुझी माऊ कशी आहे. बाबा मी आज शूजच घातले. मागच्या वेळेस माझे सगळे गेले होती चप्पल. वाव कसलं भारी इकडे. सावकाशी हा. इकडे मस्त आहे. नाहीये ग काही. चल सावकाश सावकाश. अगं ती चप्पल तू तशी घातली ना म्हणून तुला चालता येत नाही. चप्पल तिथंच ठेव. कोण नाही घेत तुझी चप्पल. चप्पल दीदी मागे ठेवतीस का? अगं इथंच ठेव ना. आता की आळंदी आहे का. इकडे अक्षय. हो नाही आहे इथं काही. वाघे. अरे मला घेऊन अक्षय सावकाश ये. हळू ये हळू ये. हळू 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 पडसाल. काय झालं? साप होता? चले चले तेजल. पोचलोय आम्ही. हा पोचलोय. इकडे छोटस ते झरला. तोंड धुवायला लागलेत सगळे. आता मी पण हा सगळे तोंड. तू काय रिपीट करतोय माझं. आलेत आलेत छोटे मोठे लोक आलेत. लुकडे लुकडे लोक आलेत. हा सगळे बारके बारके लोक पण आले. सबस्क्राईब कर का म्हण. सगळं सांगावं लागतं मग. खूप मोठा हॉल आम्हाला भेटलाय. खूप मस्त. आणि छान रूम फ्रेशनर वगैरे मारलंय. अरे बापरे हे काय साऊंड पण दिसतोय. मस्त छान सुगंध सगळीकडे आहे. शिवाजी महाराज की जय. इकडे बेडरूम आहे एक. टॉयलेट बाथरूम सुद्धा आहे. इकडे सेकंड बेडरूम आहे. आम्ही जवळजवळ खूप लोक आहोत. सो मस्त.
शेवाळच आहे इतका मस्त आला तू जाऊ दे पडू दे इकडून वरती मामा आले नाही बढ़ते चलो ए काट्याचं झाड ते जाओ 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 मागं कोण राहिलं? अय्यो सगळे पुढे गेले अरे माझी शोध ओली झाली तो सांगणार आहे का आता सांगणार आहे. हा, ही बघा ही त्याची लाडकी बहीण सांगणार आहे कुठे गेले ते कुठे गेली आवाज यायला लागलाय तिकडून प्राण्यांचा माणूस प्राण्यांचा आवाज येतोय हा कसं वाटतंय का तुला इकडे येऊन खूप छान वाटते नवीन प्लेस जोरा जोरातच बोल छान आहे तिकडे माग चालत यामध्ये एन्जॉय करायला फार छान वाटते चला पुढे अरे मस्त आहे की तिकडे तर काहीतरी भारी दिसतंय अगं तिकडे काहीतरी ए इकडे या सगळे मस्त आहे रोहित इकडे लय भारी आहे लवकर ये अरे झरणा आहे झरणा चिकडी 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 यार इथं एकच नंबर आहे थांब ग असे पोज अशी आता दुसऱ्या वॉटरफॉलला आम्ही आलेलो आहे सध्या आणि आता तो बघायचा आहे हो एकच मिनिट आम्ही डिस्टर्ब करतात मला सगळे आता नेक्स्ट वॉटरफॉल आम्ही बघतोय वॉटरफॉल आता जाऊया तिकडे आमच्या सोबत गर्दी सुद्धा आहे. त्यांना जर विचारलं काय सांगता येणार नाही. हो हो ते बरोबर ओय, किती आहे तिथे कुत्रे आता जरा कुठे थोडीफार गर्दी दिसायला लागली सुरू झाली आहे आणि धबधब्याची जरा वाट पाहते आम्ही सोडतोय आम्ही ऍक्च्युली माझं डोकं अचानक दुखायला सुरू झालंय आय डोंट नो पण इथे वातावरण असं इतकं सुंदर आहे त्याच्यामुळे मला फिरायचंच आहे खूप भारी भारी आहे अगदी म्हणजे खूप लांबवर ते घरांचे लोकेशन्स आहेत त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे इथे लोकेशन पाहायला फक्त आणि गर्दी सुद्धा होती आमची फॅमिली माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता तुम्ही वेगवेगळे खूप मोठे डोंगर आहेत फॉलकडे आम्ही आलोय आता असे छान मस्त आहे ऑलरेडी आमचे मेंबर्स अर्धे वर पुढे आलेत आम्ही थोडं थांबलो होतो मागे बघा
आता परत चाललो आम्ही. खूप एन्जॉय केलाय. चला चला. काय ते पकडायला पण अवघड असतील ना पण. तर चालतच निघालोय. गाड्या आहेत मागून, गाड्या येतीये पण आम्ही चालतच चाललोय. तेवढंच एन्जॉय आणि वॉकही होतं. होलिओ म्हणून हा होलिओ असं काहीतरी नाईमचा फेस्टिवल येथे सेलिब्रेट केला जातो. म्हणजे बाहेर देशात जास्त होतो तो, तर तो सध्या इथे सेलिब्रेट करतात. आय थिंक या आम्ही जिथे आता चाललो आहे तिथे ते लोक आलेले आहेत, बाहेरून आलेत. तर त्यांनी ते बुक केलं होतं आणि डेकोरेशनही त्यांनी स्वतः केलं आहे. तर भूतांचे जे काही डेकोरेशन्स आहेत ते त्यांनी केलं आहे. तिथं लाईट्सही केल्या आहेत आणि भूतं वगैरे असे लटकवले आहेत डेकोरेशनमध्ये. म्हणजे आपण बघू शकतो इथं. मला जास्त दाखवता येईल की नाही माहित नाही, आय डोंट नो, बिकॉज ते आमचं लटकवलेले भूत दिसत आहेत. हा म्हटलं सुनील का काय टाकायचं पहिले आपण आपले सबस्क्रायबर जास्त नाही ना, लूज करायचे आपल्याला हे पण नाही, सगळे आपलेच आहे. थांबवलंच नाही, आवाज करतोय. बघायचं नाही रोहित, हा खरंच. कोण आउट झालं नम्रता? हा, अक्षय समोर गेला माझ्या, तरी काय होणार आहे असं. तू आम्हाला पुढे ढकलला तरी आम्ही तुझ्या मागून येणार आहे असं. माझा टाइम यायला, माझा टाइम. रोहित बघतो इकडे, बघा रे माग बघतो रोहित. असं खोटं नाटक मग आम्हाला बक्षीस नाही भेटलं तरी चालतं. दे बघ रे तू बघतो. हा, भेटल काहीतरी. त्या पीसवरच चाललंय सगळं. वरडू नका रे, गाणं ऐकू द्या त्याला. शांत बसा. रोहित सावली नको बघू त्यांची, सावली नको बघू रोहित त्यांची. तिकडच पडते सावली पण. अरे मदतल्यानी सरकार आहे.
तरी झालो या. एकच 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 नाही नाही एकच असते एकच ये रातें मौसम नदी का किनारा ये चंचल हवा
परमात्मा का स्पर्श कोणी वरती कुठे गेले का सगळे? कुठं आहे? ऐकवायचंय आपल्याला. का स्पर्श हो पुलकित हृदय का हर्ष हो परमात्मा का स्पर्श हो पुलकित हृदय का हर्ष हो समर्पण का शिखर हे बाबा लहान बिन सगळे चालेत, काही दिसत नाहीये ब्लॉग मध्ये. अंधार खूप झालाय, आम्ही जंगलात आलो एकदम. अंधार. आपलं जेवण राहिलंय आणखीन. त्या गाण्याचा आवाज येत होता त्यांचा फेस्टिवलच्या. गोंधळ खूप चालू आहे, पण तरी ब्लॉग माझा सुरूच आहे. नाही एक सांगू का, मागच्या गायब करतो, पुढच्याला नाही गायब करत लवकर. पुढच्याला गायब केलं तर मागचे वॉर्न होतात ना. मागच्या मॉर्निंग वॉकला आम्ही आता आलेलो आहे. पक्ष्यांचा थोडासा आवाज पण येतोय. आता व्हिडिओमध्ये ऐकू येत नसेल, पण वातावरण खूप मस्त झालेलं आहे सध्या. मॉर्निंगला आलो आम्ही थोडंसं उशिरा आलो आहे, त्याच्यामुळे ऊन आहे, पण त्याच्यातही विटॅमिन डी असतो सकाळ सकाळच्या उन्हात. अक्षय आणि नम्रता त्याची बहीण आली आता माझ्यासोबत. बाकीचे मागे आहेत आणखीन. आता बघू, मुद्दामून आलो आम्ही वॉकला. म्हटलं आता आपण एकच दिवस राहणार आहे, मग थोडंफार एन्जॉय करण्यात काय होते, परत मग घरी. मस्त असं जंगलासारखं समोर. दम दम दम. अजून आता सुरुवात केली. मला चालता येत नाही असं. लग्नाची गाडी वराड चाललो. आयु पोहे तुम्ही मिस केली. कसं वाटतंय मामी? छान वाटतं. आणि काय गरम गरम लॉकडाऊन नंतर फिरायला आले. 8 महिने आणि पोहे कसे तिकडे? खूप मस्त आहे एकदम. हा ना. लिंबू वगैरे पिळून मस्त गरम गरम पोहे. व्हिडिओ नंदाताई घेऊ नको.
अरे बापरे वाव बापरे 100 रन. तू फक्त ऍक्शन कर सोनाक्षी. असा असतो का ग? असा असतो ना? फोटोसाठी काही करता. इकडून ये ना तुझे, इकडून ये ना, मग येईल ना दोघी जण. ऍक्शन कर, ऍक्शन सोने. आणि तो दगड उडवतो. हा आला आला. एनर्जी दाखव ना थोडी. ही तो उमरत झाड आहे ना. रोहित इकडे आण ना. अंगावर नको टाकू आपण. अरे चावल ना रोहित. चावतो बर का तोले डेंजर. त्रास नका देऊ त्याला. अरे अरे माझा ब्लॉग. थोडं प्लॅनिंग चेंज झालं. आम्हाला दुसरा बंगलो मधून आता भेटलाय. सो मी आता दुसऱ्या बंगलो मध्ये आलोय. इथे खूप एन्जॉय करणार. चलो. हाय प्रशांत दादा. हाय एव्हरीवन. हाय एव्हरीवन. मस्त आहे ना. भारी. नंबर असा दुसरा बंगलो आहे आणि मजा येते. आता बघू, पण आमचा जास्त वेळ नाही आहे इकडे. आम्ही इथे 3-4 तासासाठी थांबणार आहे. तरी पण जाऊ द्या. ठीक आहे. ही आमची माधुरी ताई. आमचे ट्रिप खूप छान चालू आहे. आम्ही 2 वेगवेगळ्या बंगलोमध्ये राहिलो आणि इथं एवढी छान सोय असल्यामुळे आमची ट्रिप एक नंबर झाली आहे. जेवणाबद्दल कसं वाटतं तुला? म्हणजे इथे एक्सपिरियन्स काय आहे हॉटेलचा? जेवण पण खूप छान होतं. अप्रतिम जेवण होतं. तुम्ही जेवणात काय काय ट्राय केलं? आम्ही नॉनव्हेज व्हेज दोन्ही ट्राय केलं. हा. व्हेज पेक्षाही नॉनव्हेज खूप छान होतं. त्याच्यामुळे व्हेज छान बनवत. व्हेज पण छान होतं. आम्ही आज फिश ट्राय करणार आहोत. मे बी ते पण खूप छान असतील. नाही, मे बी नाही, खरंच असणार आहे. बघा कशी हॅपी फॅमिली इथे येऊन एन्जॉय करते. हो. कालपासून तुम्हाला इकडे कसं वाटतंय? काल तुम्ही हॉटेलला आलेत आणि एक्सपिरियन्स छान वाटतं. एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. आणि या हॉटेल बद्दल तुम्हाला काय? की तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा तुमच्या लाईफ मध्ये एकदा तरी. हा. आणि या हॉटेलचं जेवण वगैरे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? छान छान जेवण खूप. काय ट्राय केलं तुम्ही इथे? आम्ही काल चिकन फ्राय खाल्ला. आता आम्ही फिश खाणार आहोत. सुरमई आणि हलवा. ओके. चालेल. काय वाटतं मग? आपण आता दुसऱ्या बंगलोवरती आलोय. छान वाटतं. हा ना. आणि काल इथे प्रोग्राम होता एक, आपण पाहिला. तुम्हाला काय वाटत होतं त्याच्याबद्दल? चांगलं वाटलं. काहीतरी वेगळं होतं. लाइटिंग वगैरे छान होते. तुम्हाला काय आवडलं? नाही, मला नाही काही आवडलं ते. असं का बरं? भूतांचा प्रोग्राम पण आपण करायला नाही पाहिजे. ना, आपण विश्वास नाही ठेवत ना त्याच्यावर. भीती वाटते. नाही वाटत भीती. हा. आपल्याकडे नाही गेलो. एवढा कॉन्फिडन्स. आणि इथलं जेवणाबद्दल काय वाटतं? जेवण तर फार सुंदर दिलं त्यांनी. खूपच छान जेवण होतं. काल आम्ही चिकन खाल्लं. हां. आज फिश फ्राय खाणार आहे. हलवा, सुरमई सुंदर होतं. ओके. थँक्यू. ही माझी ताई ज्योतिताई. आणि ताई, तुला काल कसं वाटलं ग येऊन? म्हणजे कालपासून आपण इथे एन्जॉय करतो इतक्या दिवसांनी. काय वाटतं? खूपच छान वाटलं. रिलॅक्स वाटलं असेल. हा, खूपच सुंदर. इथलं वातावरणही खूप छान आहे. हा. आणि लोकांना पण सजेस्ट करू शकते की तू बाबा की इथं खरंच नक्की या. यायला पाहिजे इथं. नक्की या. आणि आणखीन काय वाटतं तुला इथं जेवण वगैरे? जेवणही खूप सुंदर होतं. नॉनव्हेजची वगैरे टेस्ट होती ना. आणि हे फार्म हाऊस आपलं हे कसं आहे? एकदम मस्त. हा. म्हणजे एकदम नेचर मस्तच. खूप छान आहे इथला. हा. सकाळी आपलं वॉकिंग वगैरे खूप सुंदर तर कालचं झालं. पण आणि किस्सा खूप सांगू मज्जा शकते तू? आली. आपलं कालचं रात्रीचं झालेलं आपण काय केलं वॉकिंगचं? आणि नंतर आम्ही रात्री इथं मस्त फिरायला आलो.
खूप मोठ्या प्राण्यांचे वगैरे आवाज येत होते. आम्ही घाबरून परत गेलो. हो चालेल. ए कसं वाटतंय सगळ्यांना? एकदम मस्त भारी वाटतंय. आता काय करताय? आम्ही खेळतोय. भारी वाटतंय. वाट बघतोय. आपल्याला हे दुसरं बंगलो भेटलंय, खूप भारी वाटतंय ना? आणखी काय? माझं चॅनल बघता खरी तुम्ही खरंच? आवडतात का व्हिडिओ? खूप जास्त सबस्क्राईब आम्ही केलंय लाईक ना? आणि कमेंट पण करतो. ओके ओके हो मी पाहतो ना. सध्या आम्ही टेरेसवर आलोय. व्हिडिओ मध्ये मला क्रिसमस ट्री दिसलंय. क्रिसमस ट्री पण होता इथं, आम्ही पाहिलंच नाही. तर क्रिसमस ट्री पण थांब की जरा, तो व्लॉग चालू आहे. आता आम्ही स्लॅबवर आलोय आणि एकदम भारी डोंगर आहे. इतका उंच आहे डोंगर अक्षरशः, म्हणजे खूप मस्त वाटतंय. आणि इथे स्लॅबवर एक नंबर एन्जॉय करतोय आम्ही. एक नंबर म्हणजे आम्हाला वाटलं तर आम्ही सकाळीच निघून जाऊ, पण आम्ही खूप वेळ थांबलोय कारण इथे करमतंय खूप. मागे पण छोटंसं शेत केलंय आम्ही. लास्ट इयर इथे माझे बाकीचे सोबतचे आले होते. तर हे फणसाचं झाड खूप मोठं होतं, पण ते रिसेंटली वादळामध्ये पडलं, नाहीतर त्याला खूप फणस होते. तर तुम्ही बघताय इथे वातावरण खूप छान आहे. तिकडे तर इतके मोठे डोंगर आहेत, पण ते आय डोंट नो ते कॅमेऱ्यात नीट दिसत आहेत की नाही, कारण इथे ऊन आहे. तर मला नेमकं मी फोनमध्ये जे शूट करतोय ते मला दिसत नाही आहे. आणि ही फ्रंट साईड आहे आता जिथे आम्ही आहे. कौलारू केलेलं आहे तिथे समोर गाड्या वगैरे. सो चलो अभी बाय. हाय फ्रेंड्स, आता आम्ही या हॉटेलची अरेंजमेंट वगैरे सगळं काही जे करतात किंवा आम्हाला यांच्या थ्रू जे हॉटेल भेटलं आहे ते हे काका आहेत. आणि आता काकाला विचारू, लॉकडाऊन काका तुम्ही कसं काढलं? लॉकडाऊनमध्ये खूप हाल झाले, काय सगळं बुकिंग वगैरे सगळं बंद होतं. हो ना. आणि आता सुरुवात केली का तुम्ही तुमच्या हॉटेल्सला? म्हणजे जास्त लोक येत आहेत का? काही प्रमाणात येत आहेत, अजूनही म्हणावं असं नाही. हां ना, एवढं नाही येत ना? एवढं नाही. हो, पण मला एवढं सांगायचं की काका तुम्ही आम्हाला कालपासून खूप छान सर्व्हिस दिली, त्यासाठी थँक्यू. आणि काल रात्रीचं जेवण पण खूप मस्त होतं आणि आताचंही असणारच आहे आम्हाला माहिती आहे. जेवण आपलं क्वालिटी असतं. हो काका इतके. आणि हो तुम्हाला एकदम असं म्हणजे ते मित्रासारखं बोलतात आणि छान वागतात. आलेल्या लोकांची व्यवस्था करणं हो हा ते पण आहे, पण कसं बाहेर एवढं नाही करत, पण तुम्ही एकदम आमच्या एकदम जवळ आले आणि छान ते करावंच लागतं ना. हो हो, आलेल्या लोकांची व्यवस्था नाही केली तर कसं हां हां ते पण आहे. चालेल, थँक्यू. ठीक. खूप मस्त एन्जॉय झाला आहे आम्हाला आणि आता आम्ही निघालो आहे. सो आता तुम्ही बघता मी गेटमधूनच बाहेर पडतो आणि खान काही झालं आहे. मस्त एन्जॉय केला आहे. नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आम्ही काय काय धमाल केली ही देखील तुम्ही पाहिली असेल. त्यामुळे तुम्ही देखील या ठिकाणी लवकरात लवकर जा आणि अशीच धमाल करा. थँक्यू. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब हे सगळं काही करा आवडलं असेल तर.